दिवाळीचा हा पदार्थ अगदी महिनाभर कुरकुरीत राहणारा। हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 25 ते 30 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। त्यानंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे घालायचे आहेत। आधी आपल्याला मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मी बारीक मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला चाळण ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 कप बेसन पीठ घालायचं आहे। वजनी म्हटलं तर हे बेसन पीठ अर्धा किलो आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घातल्याने आपला हा पदार्थ छान असा कुरकुरीत तयार होणार आहे। त्यानंतर आपल्याला बेसन पीठ तांदळाचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे। तेलाच्या किटलीमध्ये जो चमचा असतो तेलाचा तो चमचा 1 चमचा या ठिकाणी मी वापरलेला आहे। तर आपल्याला तेल घालायचं, आधी चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला पिठाला सगळं तेल हे चोळून घ्यायचं आहे। लगेच हात लावू नका, नाही तर हाताला भाजेल। तर इथे मी चमच्याने आधी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर हाताने हे सगळीकडनं तेल पिठाला छान असं चोळून घेते। पिठाला तेल चोळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून मिरची पावडर घालायची आहे। रंगासाठी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा आपल्याला या ठिकाणी हळद घालायची आहे। खूप जास्त हळद घालू नका, नाहीतर रंग खूप जास्त डार्क येईल। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळे मसाले आपल्याला पिठामध्ये आधी मिक्स करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर सगळे मसाले पिठामध्ये मिक्स केल्यानंतर आपण लसूण, जिरे, ओवा मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं होतं ना, ते आपल्याला चाळणीवरती गाळून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये परत आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते चाळणीवरती घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। आणि जो काय आपल्याला लसूण, जिरे, ओव्याचा चोथा राहील तो आपल्याला फेकून अजिबात द्यायचा नाही। तुम्ही भजी किंवा थालपीठ किंवा पराठ्यांमध्ये ते वापरू शकता। तर लसूण, जिरे गाळून घेतल्यानंतर इथे मी हाताने हे पीठ मळून घेते। पीठ मळताना खूप जास्त पाण्याचा वापर करू नका, थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्या। आज आपण लसूणची शेव पाहणार आहोत। तुम्ही जर या पद्धतीने लसूणची शेव केली ना तर अगदी महिनाभर तशीच्या तशी कुरकुरीत राहते। तर इथे पाहू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर हाताला थोडंसं बेसन पीठ लागतं, तर आपल्याला थोडंसं पाणी घेऊन हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। बेसन पीठ खूप जास्त चिकट असतं, त्यामुळे हाताला खूप जास्त चिटकतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घेऊन हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मी पीठ एकसारखं करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी मीडियम साईजची शेवची ताटली घेतलेली आहे। तर आपल्याला बारीकच ताटली वापरायची आहे, खूप जास्त मोठ्या शेवची ताटली या ठिकाणी वापरू नका। तर आपल्याला ती ताटली सोऱ्याला लावून घ्यायची आहे आणि सोऱ्याला सुद्धा आतमधनं तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर इथे मी अर्धा बेसन पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला सोऱ्यामध्ये घालायचा आहे। खूप जास्त लगेच पीठ घालू नका। या ठिकाणी पाहू शकता मी अर्धा सोऱ्या पीठ घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला सोऱ्याचं झाकण लावायचं आहे। इथे मी एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे। आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं। त्यानंतर आपल्याला तेलामध्ये शेव सोडायची आहे। तेलामध्ये शेव सोडताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे। एक काळजी घ्यायची की तेलाची वाफ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्याला भाजतं। तर अगदी शेव तेलामध्ये सोडताना काळजी घ्यायची। तर शेव तेलामध्ये सोडल्यानंतर इथे पाहू शकता तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला ही शेव पलटी करून दोन्ही साईडनी मस्त आपल्याला तळून घ्यायची आहे।
तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा साईडनी शेव छान अशी तळलेली आहे. शेव तळलेली कसं ओळखायचं? तेलाचे बुडबुडे कमी झाले की शेव आपली अगदी कुरकुरीत तळलेली आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी शेव करून घेते. अशाच पद्धतीने इथे मी सगळी शेव करून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये खूप जास्त बोलता येत नाही म्हणून काही ठिकाणी मी म्युझिक वापरलेलं आहे. कारण बाहेर खूप जास्त फटाक्याचा आवाज असल्यामुळे व्हिडिओमध्ये खूप जास्त आवाज येतो, त्याबद्दल मी तुमची माफी मागते. तर इथे आपले मस्त अशी लसूणी शेव तयार झालेली आहे. तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन.